इकडचे सगळे तिकडून बसा. इकडचे ते बसले ना सगळे 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 तिकडून बसा. समोर दिसलं की थोडंसं बरं वाटतं. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरः गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्यसु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम नमः पार्वती पति हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज साई मंडली सरस्वती महाराज की जय. बजरंग बली की जय. मातु श्री मनसा माता की सोमेश्वर भगवान की जय. अध्यक्षा श्री स्वामी सोमेश्वरनंदगिरी महाराज. गो माते की जय. मृत्युंजयेश्वर भगवान की जय. चलो ऋषेश्वर भगवान की जय. सारंगेश्वर भगवान की जय. रामनाथेश्वर भगवान. हरि ओम हर हर महादेव. ही बाकीची इकडून बसले ना इकडून बसलं तर बरं होईल. कारण की या अनुष्ठानवाले मुलं तिकडून जाते असे इकडे ह्या बाजूला बसा उजेडामध्ये थोडंसं. आजचा अनुष्ठानाचा कितवा दिवस पहिला. म्हणजे नाजूक 7 दिवस बाकी वा एवढं वर आहे ना. आजचा बोलता बोलता आजचा 3रा दिवस पूर्ण झाला. म्हणून आपल्या कालच्या 2ऱ्या दिवसाचं मार्गदर्शन सगळं देवतेंचं मार्गदर्शन दिलं. अगदी सुंदर कार्यक्रम झाला कालचा. धन्यवाद दिला काही काही बरं. आज काही देव आमच्याकडे आणून दिले. पहा बरं आता हे देव म्हणल्यानंतर याच्यात एकही देव नाही कोणीतरी दिले पाहिजे देव. हे विठ्ठल रुक्माई, हे भगवान शिवप्रभू, माता पार्वती, हे राधाकृष्ण आहे. आणि हे तर कोणतीही माहितीच नाही आपल्याला. बालाजी कसे नाही महाराज काय. आणि हे बाबा हे कोणते तपस्वी महाराज. तर
विठ्ठल रुक्माई, राधाकृष्ण यात मध्ये तर आपल्या घरामध्ये लंगडा देव रंगनाथ याचं स्वरूप आहे. आणि भगवान शिवप्रभूची जी मूर्ती आहे तर भगवान शिवप्रभूचे पिंड चालते, मूर्तीची पूजा नाही होत. म्हणून आणि दत्तगुरु म्हणजे दत्तगुरु आता तुमची श्राद्ध आहे, पण आपल्याच घरात आपल्या आई वडील आणि बहीण हे दत्तगुरूचं स्वरूप आहे. त्यांना धरून ती सेवा करा. हे ज्यांनी देव दिले ना तर याच्यामधला एकही देव आपल्या देवालयामध्ये ठेवायच्या स्थितीत नाही. असं जर असलं असे देवाची पूजा केली सुखशांती कशी काय मिळाली. म्हणून ज्यांनी देव दिलं ना तर त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष भेटायचं. मग सांगू आम्ही थोडंसं कालच्या देवांपैकी. त्याच्यामध्ये एकही देव नाही बाई आपल्या घरातला. ते तेच आता पहिल्यापासून आले ते, पण आता नवीन हा योग वेगळा आहे. आता आपण सांगितलं ना या 7 देवता गणपती बाप्पा, महादेवची पिंड, लंगडादेव रंगनाथ, अन्नपूर्णा माता आणि आपली कुळदेवता तुळजाभवानी माता आणि आपल्या 7व्या दादांची उडीत 8वी दादा आणि खंडोबा राया. आता याच्यामध्ये खंडोबा बाबा नाही, अन्नपूर्णा माता नाही, आपली कुळदेवता आहे. घरी नाही सगळे घेऊन यायचे होते ना. मग बाई तुम्ही का मग हे कोणते आणले इकडं? सगळे आणायचे. मग त्याच्यामुळं त्याच्यात सगळे त्याच्यातून कोणते कोणते द्यायचे. त्याच्याबरोबर एक सुपारी विधी करून देतो, पूर्णदेव पण विधी करून देत असतो आम्ही. हे घेऊन जा. बाकीचे जे काही विसर्जन करायचे तर ते वाटलं तर तुम्ही विसर्जन करा, नाही तर मग आमच्याकडे दिलं तर आम्ही विसर्जन करू. पण कोणते ठेवायचे सगळे घरातले देव घेऊन यायचे आणि मग त्याच्यातले कोणते द्यायचे, कोणते ठेवायचे. त्याच्याबरोबर आम्ही बरोबर काढून देतो. एखादा कमी नमी असला तर सांगता आम्ही कसं. तर आज मात्र आपल्याला सगळ्या 10 दिशांबद्दल मार्गदर्शन द्यायचं. दिशा फार महत्वाची आहे. ज्याने दिशाचा विचार केला त्याची दशा बदलते. ज्याने दिशाचा विचार केला त्याची दशा बदलते. पूर्वीच्या काळी घरामध्ये सुख शांती होते. का सुख शांती होती घरामध्ये? तर पूर्वीच्या काळी दिवस उगल्यानंतर उठत नव्हते, दिवस उगल्याच्या आत नंतर उठत होते. पूर्वीच्या काळी आवाज देतात. हरिओम हरिओम. पूर्वीच्या काळी दिवस उगायच्या आत मात्र उठत होते. घरामध्ये देवाची देवपूजा करून घरामध्येच स्वतः भोवती प्रदक्षिणा मारत होते. तेव्हा 8 दिशेचं दर्शन करत होते. या बाजूची 8, खालची 9 आणि वरची 10. त्या टायमाला त्या घरामध्ये सुख शांती होते. या घरातल्या 8 दिशा, घराचं वरचं छेद आणि खाली घरातली धरती माता म्हणजे घरातली जागा. म्हणून घरामध्ये सुख शांती होते. सूर्यनारायण उगायच्या टायमाला अंगणामध्ये येऊन 10 दिशाचं दर्शन करत होते. अंगणामध्ये येऊन 10 दिशाचं दर्शन करत नाही. म्हणून ज्या दिशेला ते जात होते त्या दिशेला हेच घेऊन येत होते. आता कासरा दिवस वर आला का मग डोळे चोळीत निघाती. सूर्यनारायण उगला. एखाद्या आईने एखाद्या मुलाच्या गोधड्या वडावर ते म्हणतात दिवस कुठं उगला. अजून दिवस उगल्यानंतर उठायचा संकल्प काय. म्हणून मात्र आज प्रत्येक दिशाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची. सूर्यनारायण सर्वांचा आत्मा आहे. सूर्यनारायण आपल्या सगळ्यांचा आत्मा आहे. आता सूर्यनारायण सगळ्यांचा आत्मा कसा आहे हे अनुभवातून सांगणार तुम्हाला. तुमच्या शेताच्या कडाला एखादं झाड असलं ना त्या झाडाखालचं पीक तुम्ही पावर कसं काय येतं ते सावली खालचं पीक. थोडस मागे सरकून बसा थोडस. मग तुम्ही काय करते मग बसा.
तर सूर्यनारायण सगळ्यांचा आत्मा आहे. आणि पाहिजे तू बी तिकडे बाया पाठीमागं बसतो पहिल्यापासून. शिवक मंडळां पाठीमागं बसायचं असं कोणी शिरंतीकडून असं. झाडाच्या कडाला असणारं झाड आणि त्या झाडाखालचं जे सावली खालचं असणारं पीक कसं येतं तुम्हाला माहिती. एवढं खुदू खुद कधी कधी येतं टकलंच राहतं ते. म्हणजे ज्याला सूर्यनारायणचा प्रकाश पडलत नाही ना, म्हणजे भेटत नाही ना, तिथं मात्र ते उगत सूर्यनारायणचा प्रकाश महत्वाचा. हे जाऊ द्या. त्यानंतर ना जसं सूर्यनारायण प्रत्येक नक्षत्रात जेव्हा प्रवेश करतो ना, त्या टायमाला प्रत्येक नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक नक्षत्रातले किडे माकुडे वेगळे पडत असते. हा अनुभव घेतला स्वतः आपण. का जसं एक वेळेस काय सांगितलं, लष्करी आळी पडली होती मकावरती. त्या टायमाला आम्हाला विचारलं काही नाही, काही औषधं मारता मारता ते सुद्धा मरून गेले. औषध मारता मारता ते मरून गेले. इतके पॉवरफुल औषध. लष्करी आळी म्हणजे ते मिलिटरी सारखीच. त्यांनी आम्हाला विचारलं म्हणे कोणते औषध मारायचं आता. काय बाबा का सगळे पर्याय म्हणले. मग आता औषध मारायचे पर्याय. त्याला म्हणलं भाऊ तुम्हाला जर एखादं औषध मारायचं सांगितलं देव आमच्यावर एखादी फवारणी करून देईल. झाला सत्यनारायण. म्हणून मात्र ते नका करू. तर काय करा, सूर्यनारायण उगवण्याचे 1.5 तास पहिले उठा. लक्षपूर्वक आजचं सुंदर मार्गदर्शन. तर झोपताना पूर्वेकडे डोकं करून झोपा, पश्चिमेकडे पाय करून झोपा. उत्तर दक्षिण कधी झोपायचं नाही. उत्तर दक्षिण झोपलं तर ते उद्या सांगणार आहे शारीरिक स्वास्थ्यामध्ये. तर पूर्वेकडे डोकं करून झोपायचं, पश्चिमेकडे पाय करून. पूर्वेकडे सूर्यनारायण, पश्चिमेकडे चंद्रदेव. सूर्यनारायण सर्वांचा आत्मा आहे. चंद्रदेव सगळ्याच्या बुद्धिमत्तेची देवता आहे. चंद्रदेव आपल्या तोंडातला शब्द सुद्धा चंद्रदेवाचा प्रभाव आहे. आपल्या फळाफुलांमध्ये रस भरणारी देवता सुद्धा चंद्रदेव. अन्नधान्यात रस भरणारी देवता सुद्धा चंद्रदेव. आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये टाकणारी शक्ती, औषधी शक्ती टाकणारा सुद्धा चंद्रदेव. आणि आपल्या कष्टाला प्रयत्नाला यश प्राप्त करून देणारा चंद्रदेव आहेच, पण बुद्धिमत्तेची देवता आहे. म्हणून मात्र चतुर्थी करावं लागते. चतुर्थी करावं लागते. चतुर्थी जे करते तर चतुर्थी का करावं लागते हे बी कोणाला माहिती नाही. पण लोक करते म्हणून आपण करायची. कशी करायची हे बी माहिती नाही. म्हणून मात्र त्याकरिता पूर्वेकडे डोकं करून पश्चिमेकडे पाय करून जर झोपलं, 1.5 तास पहिले जर उठलं ना, तर एक विधी करा शारीरिक स्वास्थ्यासाठी. तो सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. एक आपला इथं शेंडीच्या ठिकाणचा हा भाग आहे. प्रत्येकाचा मोठा मेंदू आहे. इथं सुईच्या टोकावर छिद्र आहे. प्रत्येकाच आहे. तुम्हाला आपलं का बुजलं काय का तर प्रत्येकाच आहे ते. सुईच्या टोकावर छिद्र आहे ते. त्याला ब्रह्मरंध्र म्हणतायत. जेव्हा असं ताट मंत्र बसतो आपण ना, त्या टायमाला काही कालावधीत आपल्या पाठीच्या मणक्यातून मुंग्यावर चढल्यासारखं होतात. इथं मानेमध्ये सुद्धा गॅप आहे. असं सरळ बसलं की इथं बर्फ ठेवल्यासारखं थंडावा वाटतं. तेव्हा इथंच माता भगिनीने आपला डावा हात इथं ठेवायचा, उजवा हात वरून ठेवायचा. पाय पसरलेले राहील पश्चिमेकडे तोंड करून. आणि आपली पाठ आहे पूर्वेकडं. सूर्यनारायण उगवण्याचे 1.5 तास पहिले उठायचं. बस अशा पद्धतीनं गेलं. इथं आल्यानंतर कपाळावरती हे मधलं बोट असं नाकाच्या शेंड्यावरून डावा हात डाव्या बाजूला, उजवा हात उजव्या बाजूला, असं तुम्ही पायापर्यंत फिरवा. तुमची श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेच्या मंत्राचं चिंतन करा. 3 वेळेस या पद्धतीनं करा. भाऊदादांनी उजवा हात खाली ठेवायचा, डावा हात वरून. माता भगिनी डावा हात खाली ठेवायचा, उजवा हात वरून. ह्या पद्धतीनं असं करायचं 3 वेळेस आपल्या शरीरावर. तुमच्या डाव्या उजव्या बाजूने कुठल्याही प्रकारचा त्रास असला तर जाईल. त्यानंतर पश्चिम दिशेकडे तोंड करून दर्शन करायचं. म्हणजे पश्चिम दिशेकडे तोंड आहे आपल्याला. पश्चिमेकडे तोंड करून दर्शन करायचं. ते चंद्रदेवाचं दर्शन. ज्याच्या डोक्यामध्ये गणगण होते ना त्याने अवश्य करा. गणगण माहिती तुम्हाला? काम सुचत नाही बा गणगण. ते म्हणतं आता पाहू, जेवण करू, झोपून घेऊ,
नंतर गेला दिवस, आता उद्याच पाहू. काय करावं ते सुचत नाही. मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही, त्यांच्याकडून अवश्य करून घ्या ये. बस असं पश्चिम दिशेकडे तोंड करून दर्शन केलं ना, लगेच आपल्याला पाय जमा करून घ्यायचे, मांडी घालायची आणि समोर मांडीच्या समोर अशा पद्धतीनं दर्शन करायचं. आता 1.5 तास पहिले उठलं, मांडीच्या समोर दर्शन केलं तर हे सूर्यनारायणचं दर्शन आहे. सूर्यनारायण उगवत्या दिशेकडे पाठ आहे, पण सूर्यनारायण तिकडं, सूर्यनारायण समोर. जेव्हा लष्करी आळाई पडली ना, त्या टायमाला एक दादांना सांगितलं, मला अशा पद्धतीनं करून पहा. आता अशा पद्धतीनं करायला सांगितलं ते खरोखर मात्र आपल्याच शिव टेकडीवरती कुठेचे पुजारी ते उठत आहे 4:30ला. 4:30ला म्हणजे दिवस उगायच्या 1.5 तास पहिलेच. बस त्या पद्धतीने तसा विधी करून यायची. आणि असं जो कोणी करल, पण कायमस्वरूपी असं जो कोणी करल ना, ते ज्या पिकावरती किडे पडले ना, त्या पिकामध्ये त्याने फक्त फिरावा, हात लावा त्या पिकाला. किडे जर गेले नाही ना, तर हे कपडे काढून तुमच्यासारखे कपडे घालवावे. एवढंच नव्हे, आपल्या हात दोन्ही हातात इतकी जबरदस्त शक्ती येते ना. ज्याचं पोट दुखत असं त्याच्या पोटाला हात लावला, पोट बरं होईल. ज्याचं डोकं दुखत असून त्याच्या डोक्याला हात लावा, डोकं बरं होईल. म्हणजे एवढी जबरदस्त शक्ती आहे. 15 वर्ष 3 महिन्याच्या साधण्याला सुद्धा भारी आहे. तुम्ही नित्यक्रम जर असा करत राहिले तर तुम्ही मात्र काय करते माहिती, काय करते, वावरात ढेकळा असले का मग 10 वाजता उठते, आणि वावरामध्ये पीक असलं त्याच्यावर किडे पडले मग 3 वाजता उठते, 4 वाजता पंप घेते आणि हवा मारायचं, म्हणजे ते औषध मारायचं. ते असं जर केले होती वय म्हणे कामापुरता मामा. तुम्ही जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत अशा पद्धतीचा विधी करेल. काय शक्ती येते एखाद्याने मात्र करून पाहा. हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. म्हणून जो असा करीन ना, सूर्यनारायण उगवण्याचे पहिले उठण ना, तर त्याचं पीक पाणी सुद्धा निरोगी राहील. त्याचं पीक पाणी सुद्धा निरोगी राहील. नाही तर ज्या टायमाला सूर्यनारायण उगवतो किंवा सूर्यनारायण एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतो ना, त्या टायमाला जमिनीमधून वीज मात्र उपजतं. त्या टायमाला एवढे रोपटे येते ना, त्या टायमाला त्याच्यावरती त्याला खाणारे किडे पडते. त्याच्यानंतर पुढं त्याला चांगले पानं आले का पानं खाणारे किडे पडते. त्याच्यानंतर त्याला काहीतरी अशा कळ्या कुळ्या आल्या, फुलं बिलं आले तर फुलं खाणारे किडे पडते. त्याच्यानंतरही मात्र फळं यायला लागले तर मग त्याला फळं खाणारे किडे पडते. त्यानंतर असं जर म्हणलं तर शेवटी पहा, बाजरीच्या फुलावरती बाजरी आल्या का त्या फुलारा खाणारे किडे पडते. त्याच्यानंतर धान्य खाणारे चिमण्या पाखरं येते. म्हणजे अशाच पद्धतीनं मात्र आपल्याला काही शिल्लक राहत नाही. जो सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर सूर्यनारायणची पूजा करतो, सूर्यनारायणची सेवा करतो आणि असं विधी करतो ना, त्याच्या पिकावरती किडे माकोडे पडत नाही. त्याला औषध मारायची सुद्धा गरज पडत. करून पहा फक्त तुम्ही, अनुभव आला तर मग आयुष्यभर असंच करत राहा. म्हणून सूर्यनारायण आपल्या सगळ्याचा आत्मा आहे. आणि इकडे अग्निदेवता. आता ही अग्निदेवता आपल्या घरामध्ये 4 अग्नीशी संपर्क येतो आपल्याला. पहिली जी अग्निदेवता, दुसरी अग्निदेवता ज्याच्यावरती स्वयंपाक बनवतं ती अग्निदेवता, आणि तिसरी अग्निदेवता आहे जेवण केल्यानंतर पचन क्रिया करणारा जठर अग्नी एक, आणि चौथी अग्निदेवता आहे क्रोध अग्नी. त्या अग्नी कोपऱ्यात जर काही दोषबाधा असेल म्हणजे पाणीची व्यवस्था जसं विस्तावरती पाणी टाकल्यानंतर कसं वाजतं, आता तुम्हाला माहिती टाकलेली कसं वाजतं ते. आणि तिकडे जर काही दोषबाधा असली, पाण्याची व्यवस्था असली, खड्डा खुड्डा असला, असं जर वाटलं ना घरामध्ये सासू 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 म्हणजे काय होईल, सासू सुनाची भांडणं होती. सासू 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 विस्तावरती पाणी टाकलं सुवाजन, पण घरामध्ये सासू सासू सासू. म्हणून त्या अग्नी कोपऱ्यात जर दोषबाध असेल ना, किती चांगला स्वयंपाक बनवा त्याला चव राहणार नाही. त्या अग्नी कोपऱ्यात जर दोषबाध असला, किती चांगला मसाला टाका तुम्ही, माल मसाला, तरी परंतु पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही. त्या अग्नी कोपऱ्यात जर दोषबाध असले ना, किती माता भगिनी हुशार असू द्या, एक तर मीठ जास्त होईल नाही तर मिरची जास्त होईल. आता तुम्हाला माहिती आहे, मीठ आणि मिरची जास्त झाली, घरचे काही गपचूप खात नाही, हातात सापडेल ते, मग चौथा अग्नी जागा होईल, भांडण व्हायला कारण. म्हणून मात्र त्या अग्नी कोपऱ्यामध्ये डायरेक्ट गॅस टाकी पण नाही ठेवायची.
6 फुटाचं अंतर तिकडे सोडून द्यायचं. मग किचन वाटा पाहिजे. गॅस टाकी 6 फुटाचं अंतर, म्हणजे त्या कोपऱ्यात गॅस टाकीने काही सामान पण नाही ठेवायचं. आणि आपण म्हणतो येल वाट्टा, येल म्हणजे वाट्टा पण किचन वाट्टा येल. ज्याच्या घरात येलमध्ये किचन वाट्टा नाही त्याच्या घरामध्ये भांडं लागत असेल, म्हणजे भांडणंच होत राहते. किचन वाटा जरी असला तर तेवढा कोपरा मात्र कट करून घ्या खालपासून तर वरपर्यंत. काय अनुभव येतो बाबरे तुम्ही? करते हायफाय, करते हायफाय, पण वायफाय सुख शांती नाही ना. म्हणून अग्नि दिशा, दक्षिण दिशा ही पितरांची, दक्षिण दिशा ही पितरांची, वाडवडिलांची, राक्षसाची दिशा आहे. दक्षिण दिशाकडे तोंड करून जेवलं ना तीनदा भूक लागते. कामधंदाचा तर पत्ता नाही, पण तीनदा भूक लागते. दक्षिण दिशाकडे तोंड करून जेवलं. दक्षिण दिशाकडे तोंड करून जेवण करा, चांगलं जेवण करा, तो पैलवानच होईल, डोकडा पैलवान होईल. तुम्ही म्हणाल मग याला किती खाऊ पिऊ घाला, अंगीच लागत नाही, काय झाले आता? मग समजून घ्यायचं काय झालं. दक्षिण दिशाकडे तोंड करून जेवलं तर त्याच्या अंगी लागू देत नाही. आणि हे तुमच्यावरती पितरांचे ऋण असेल ना, आता आम्हाला कोणतरी विचारलं बा, नारायण नागवे त्रिपिंडी का सर्पयोग शांती करायला सांगितले म्हणे. हां, हे नारायण नागवे त्रिपिंडी का सर्पयोग शांती करायला सांगितले. कोणाला? हात वर करा बरं. कोणतरी म्हणलं होतं आम्हाला, म्हणजे विधी मार्ग सांगतो. आता तुम्ही म्हणा आता बाबाच्या समोर बोट वर करावं कसं काय? आता नेमकं खरोखर सत्य कोणाला सांगेल? नारायण नागवेली काळ सर्पयोग, नारायण नागवेली काळ सर्पयोग त्रिपिंडी शांती करायला सांगितलं असेल तर त्याचा विधी सांगतो आम्ही. आता ते आले असेल तर म्हणशील आता कसं काय सांगावं बाबा. सगळ्यामध्ये आपलंच बोटवर झाले, सगळे आपल्याकडे पाहते म्हणशील, आपलंच बोटवर. अहो ज्यांनी मात्र तुम्हाला ती शांती करायला सांगितली ना, ती का शांती करायला सांगितली त्याला विचारा तरी. गुरुजींना का शांती करायला सांगितली म्हणा असं त्यांना मात्र ह्या गोष्टी सांगता नाही येणार. पण आम्ही विधी सांगतो का शांती करावं लागते ते बी सांगतो आम्ही. का शांती करावं लागते ते? तर तुमच्याकडून कोणाची हत्या झाली असेल तर त्याच्याकरता शांती करायला. तर हत्या म्हणजे तुम्ही कोणाची हत्याच करत नाही, पण तुमच्या दारातोंडी कशाजरी बाजारी एखादी कुत्री जणलेली, मग आता ते कुत्री जणली, त्या कुत्रीला 4-5 पिल्लं आहे. तुम्ही 5-7 दिवस मात्र तुमच्या घराला कुलूप लावून निघून गेले, पण तुमचं कर्तव्य होतं शेजाऱ्याकडं आजच्या पावसाळ्यात शेरभर पीठ देणं, एखादी भाकर थापून याला खाऊ घालून. बरं तुम्ही ती व्यवस्था नाही केली म्हणून मात्र ती तुमच्या दारात येऊन बसत होते. बिचारीला खायलाच नाही तर तिच्या पिल्लाला दूध येईल कुठून, म्हणून मात्र तिला खायला नाही. आणि आपल्या दारातलं कुत्र दुसऱ्याच्या दारात गेलो, दुसरी भाकर टाकत नाही, म्हणून आपल्या दारात येऊन बसत होते. तो श्री शाप आपल्याला लागत होता. शेवटी पिल्लाला दूध नाही, तिला खायला काही नाही, म्हणून पिल्लाला दूध नाही. शेवटी तडफडून तुमच्या नावाने मात्र तिनं प्राण सोडला, तिचे पिल्ल पण गेली. तेव्हा तुम्हाला काल सर्पयोग नारायण नागवेली ती पिंडी करावं लागते. एक घरामध्ये कारभारी व्यक्ती आहे, 4-5 माणसाचा परिवार आहे. गाडीला किती टायर राहू द्या, स्टिअरिंग एक राहते. गाडीला किती टायर असले तरी स्टिअरिंग एक राहते. ही तुमच्या अनुभवातली माहिती. जर कंपनीनं 2 स्टिअरिंग काढले असतं काय झालं? किन्नर म्हणला असतं इकडं, ड्रायव्हर म्हणला असतं इकडं. घरामध्ये जर 2 कारभारी ठेवले असते, मनाचाच कारभार झाला असता, घर पुढे गेलं असतं लवकर. ही गोष्ट तुम्हाला माहिती. कारभारी एक व्यक्ती म्हणून मात्र घर पुढे जातं. स्टिअरिंग एक म्हणून गाडी व्यवस्थित चालते, सगळं टायर पाठीमागे जाते. म्हणून तशा पद्धतीनं घरामध्ये कारभारी व्यक्ती एक याच्या भावाला याच्या मुलाला बोलले, त्याच्या मुलाला बोलले. आता कधी भाऊ सांभाळून घेणारे असते, पिंटू दादा सारखे.
मोठा परिवार आहे ना आपल्याला, हां, सांभाळून घेणारे असते. पण काय काय म्हणतात सांभाळून घेणारे नसते. पण त्याच घर परिवारातल्या कोण्या तरी व्यक्तीने डाव करून मात्र त्या कारभारी व्यक्तीला विष देऊन जर मारलं ना, त्याला नारायण नागवेली तर पिंडी काळसर्प शांती करावी लागते. एक पुन्हा दुसरी गोष्ट, का तुमच्या घराच्या परिसरामध्ये इकडच्या बाजूना पूर्वेकडून, दक्षिणेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून कधी कधी काही सर्प निघल, विचू निघल, या पद्धतीनं जर समजा तुम्ही मारलं बघ, चालले आता तिकडे कदाचित एखाद्या मार्केटला चालले तुम्ही किंवा एखाद्या गावाला चालले तुम्ही आणि सर्प दिसला किंवा विचू दिसला, तिला ठोकला तुम्ही, ती दिशा बाधक होते तुम्हाला. म्हणून चारी दिशा. आता ऐकून घ्या, तर कुत्रीच्या पिल्ला असल्या जर कुत्री मिली ना, त्याच्यासाठी मात्र आपल्याला होमामध्ये जे द्रव्य वापरतो आपण, होमामध्ये जे द्रव्य वापरतो, मूग, ते मूग, हिरवे मूग, तीळ, जव, हरभरे, गहू, ते जे द्रव्य होमामध्ये वापरतो ना, काळी मोहरी, तांदूळ, तर त्याच्यातलं कुठलं तरी एक घ्यायचं, त्याचं पीठ बनवायचं. पीठ बनवून त्याच्यामध्ये गोमातेचं दूध टाकायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्याचे नाग बनवायचे. नाग मग अशा पद्धतीने बनवायची. आता खरोखर जर काळ सर्पिक नारायण नागवेळी ती पिंडी शांती करायला जायचं म्हणलं ना, 9 नाग सोन्याचे बनावं लागते. 9 नाग सोन्याचे, पॉलिश देऊन नाही बरं का, सोन्याचेच बनावं लागते. आणि 10वा नाग एक मोठा बनवला होतो ब्राह्मण गुरुजीसाठी. तुम्ही हिशोब करा आता, तर किती पैसे झाले त्याच्यावर. एवढं नगभर सोनं घ्यायचं म्हणल्यावर किती पैसे लागते. आणि आता हे 10 नाग, एक 9 नाग छोटे, मोठा एक 10वा बनवायचं म्हणलं किती पैसे खर्च येईल. 7-8 हजाराचं सामान. ब्राह्मण गुरुजीची दक्षिणा वेगळी. आणि 3 दिवस तिथं राहायचंय. ते भाडण तोडण घराचं ते सगळं, खाणं पिणं सगळ्या परिवाराने तिथं राहायचं 3 दिवस. करा हिशोब आता की झालं. 70-75 हजाराच्या पुढे घुसून जाते. शॉर्टकट नाही, शॉर्टकट नाही. हे पण फक्त एकाने सांगितलं काय नाही, 2000 होईल. 2000 हाय घेतो काढून, तिकडे पाठवले की तो बरोबर काढून घेतो, काय काढायचे ते कमिशन बरोबर येऊन जाते इकडे. सगळा कारभार मात्र कमिशनवर चालू आहे आज. म्हणून जर अशा पद्धतीनं आपल्या परिस्थितीनुसार एवढे 5 पिल्लं बनवायची, 5 पिल्लं आणि एक नागिन बनवायची. आता सोन्याचे नाग बनवेल, त्याला पोटही पाहिजे, शेपूटही पाहिजे, फणाही पाहिजे, तर नाग होईल का नाही. म्हणून मात्र असं घरामध्ये पाट मांडायचं, त्या पाटावरती नागिन आपल्याकडे तोंड करून ठेवायचे, पिल्ल तिच्याकडे तोंड करून ठेवायचे. आणि अमावस्याच्या नंतरचं म्हणतो पंचमी, पौर्णिमाच्या नंतरची पंचमी, अशी एका महिन्यातलं 2 पंचम्या, दुसऱ्या महिन्यातलं 2 पंचम्या, तिसऱ्या महिन्यातली 1 पंचमी अमावस्याच्या नंतरची, असं पंचमीचे 5 व्रत करायचे. पुन्हा तिसऱ्या महिन्यातली पौर्णिमाच्या नंतरची पंचमी सोडून द्यायची. त्याच्यानंतर पुन्हा 4थ्या महिन्यातली पंचमीपासून पुन्हा 2 महिन्याच्या 4 पंचम्या आणि तिसऱ्या महिन्यातली 1 अमावस्याच्या नंतरची पंचमी. ते असं करायचं. पुन्हा 1 गॅप सोडून द्यायचं पौर्णिमाची. असे 25 व्रत करायचे, 5-5 25. पण दिवसभर उपवास करायचा. आणि तांदूळाचे किंवा उडदाचे, तांदूळाचे किंवा उडदाचे वडे बनवायचे. वडा म्हणजे पाववडा. 3 वडे बनवायचे. 1 वडा तिथं ठेवायचा नागिनीला, दुसरा 1 वडा आपल्या पितरांसाठी, तिसरा 1 वडा आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून घ्यायचा. पण तिसरा 1 वडा गोमात्याला द्यायचा, गोमात्याला. तिसरा वडा गोमात्याला द्यायचा, 1 पितरांसाठी आणि 1 आपल्या नागिनीला. जेव्हा उपास वगैरे सुटतो त्यानंतर 11-11:30च्या दरम्यान ते नागिन सगळे उचलून दक्षिण दिशेकडं सुनाट जाग्यामध्ये एखाद्या झाडाखाली ठेवलं तरी चालेल. तिथून आल्यानंतर जो वाडवडिलांसाठी, पितरांसाठी जो वडा ठेवलाय तो वडा तुम्ही सगळ्यांनी घास प्रसाद म्हणून खायचा. जो कारभारी व्यक्तीचा मृत्यू होतो, म्हणजे विष घालून मारतो आपण, त्याच्यासाठी 1 मोठा नाग बनावा लागतो, 5 फणाचा. 5 फणा म्हणजे एवढा नाही बघ, एवढंच असं 5 फणाचा बनायचा. त्याच पिठाचा पीठ गोमातेचं
दूध आणि हळद टाकून त्या होमात वापरणाऱ्या द्रव्याच्या पिठाचं ते बनवायचं, त्याचं एक नाग बनवायचं आणि तिचे उपास असते एका महिन्यातले 2 पंचमी येत्या तर ते 10 नागाची वेगवेगळ्या पद्धतीचे नाव आहे, 10 नागाची म्हणून 10 महिने ते उपास करायचे. प्रत्येक महिन्यातल्या 2 पंचमीला त्याच नागाच्या नावाचा जप करायचा ह्या पद्धतीने हे. आणि तोही नाग अशाच पद्धतीनं दक्षिण दिशेकडे ठेवून द्यायचं. आणि ज्या ज्या दिशेकडून आपण अशा पद्धतीनं किडा माकोड्याची हत्या आपल्याकडून झाली असेल त्यांच्यासाठी 4 नाग बनवायचे. 4 नाग बनवायचे, त्यांची पूजा करायची. आणि छोटी छोटी संध्याकाळच्या टायमाला एक नाग पूर्वेकडे तोंड करून तिकडे तोंड करून ठेवायचं, एक पश्चिमेकडे तुकडे तोंड करून ठेवायचं, एक दक्षिणेकडे तिकडे तोंड करून ठेवायचं, एक उत्तरेकडे तिकडे तोंड करून ठेवायचं. अशा पद्धतीनं याच्यामध्ये जे वड्याचा प्रसाद होता, वड्याचा प्रसाद त्या दिवशी मात्र छोटे छोटे का होईना पण आपण मात्र किती वडे बनवायचे, एक पितरांसाठी, एक पितरांसाठी, एक 4 नागाचे 4 नागाचे 4, एक पितरांसाठी, एक गोमातेला. हां, हे 4 नाग सोडताना 4 नागांना ज्याचा त्याचा वडा जास्त देऊन टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला 6 वडे बनवायचे आणि जो पितरांचा वडा राहील तो वडा आपण घासघास खायचा. अशा पद्धतीनं हे नारायण नागवेली त्रिपिंडी कास प्रयोग शांती करायची गरज नाही. एवढेच नव्हे, तुमची परिस्थिती नसेलवी तरी मात्र डाव्या हाताने डावा कान पकडायचा, दक्षिण दिशेकडे तोंड करून अगरबत्ती ओढायची दररोज, तर पितरबाधा जाते, पितरबाधा जाते. कारण नारायण नागवेली त्रिपिंडी कास प्रयोग त्रिपिंडी करायची गरज नाही या पद्धतीने. म्हणून ही दक्षिण दिशा. त्याच्यानंतर नैऋत्य दिशा. आता नैऋत्य दिशा म्हणजे खूप महत्व आहे निवृत्ती दिशाला. लक्ष्मी आपल्या घरातल्या दिवस चणी नाही राहत. हरिओम बोला. हरिओम. हर 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 महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर लक्ष्मी आपल्या घरातल्या दिवसांनी नाही राहत, पण लक्ष्मी स्थिर आहे पण नाही. लक्ष्मी म्हणजे काय, पैसा, धनधान्य आणि माता भगिनी या तिन्ही लक्ष्मी स्थिर राहणाऱ्या नाही. पैसा आला का चालला, धनधान्य पुरवठी पडत नाही आणि माता भगिनी स्थिर नाही. राग आला, भांडणं झालं, भरलं बास्केट चाललं, आता बास्केट राहिलंच नाही बा, पण स्थिर नाही. परंतु म्हणून मात्र ही दक्षिण दिशा आहे. यांचे लग्न संबंध जमत नसेल तोही प्रश्न इथून सुटणार आहे आता. तर निवृत्ती दिशा पश्चिम आणि दक्षिणमधील निवृत्ती दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे. लक्ष्मी घरातल्या देवस्थानी नाही आहे. लक्ष्मी किचन रूममध्ये डाळ, पीठ, मिठण, तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते आणि लक्ष्मी इकडं स्थान लक्ष्मीचे इकडे आहे. जेव्हा निवृत्ती कोपरा संतुष्ट होईल ना, निवृत्ती कोपरा संतुष्ट होईल त्या टायमाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा अनुभव येईल. या तिन्ही लक्ष्मी स्थिर कवा राहतील, या तिन्ही लक्ष्मी. पैसा आला तर थांबल, माता भगिनी स्थिर आणि पुन्हा धनधान्य पुरवठी पडेल. या तिन्ही लक्ष्मी स्थिर कवा राहतील. निवृत्त कोपऱ्याकडली ध्वजबाधा नसल, खड्डा, नाला, पाईप हे जर नसल, खड्डा नाला म्हणजे पलीकडून एखादा खड्डा नाला आणि पाईप म्हणजे बाथरूम त्या कोपऱ्यात असेल तिकडच्या बाजूला, संडास बाथरूम हे ते, तर त्याला म्हणते पाईप. खड्डा, नाला, पाईप, श्वास खड्डा या पद्धतीने. खड्डा असला तर खड्डाच होत राहील, एक बुजावला का दुसरा होत राहील आणि तो खड्डा बी मात्र बुजायला खड्डा माहिती असेल ना, एकूण घेऊन बुजावला तर बरा आहे, नाही तर मग दुसरीकडून माती आणून बुजावं लागते. घरातले 10 पाच टाकून बुजला तर बरा आहे, नाही तर मग दुसरीकडून 10 पाच आणावं लागते. त्याला म्हणते खड्डा. मोटर जळून जाणं, गाडी बिघडून जाणं, एखादी आजारी पडणं याला म्हणते खड्डा. निवृत्ती दिशाकडे तुम्हाला अनुभव सांगणार आम्ही. एक दादा होते, तर परिवारामध्ये एकुलती एक मुलगी, ती दोन्ही पण साहेब होते आणि नेमकंच मात्र त्यांनी विचार केला, संकल्प केला का बा मुलीला साहेब बनवायचं आणि खरोखर साहेब बनवले. त्यांनी शिक्षण करून तिला साहेबच बनवलं. साहेब बनवता बनवता मुलीचं वय झालं 33 वय. आता 33 वयाच्या कालावधीत साहेब बनवलं, पण तिथून पुढं आणि एक गोष्ट तुम्हाला याच्यातून एक सांगणार, मुलगी आपल्या घरची जरी घरी असली ना तरी मुलगी आपल्या घरची नाही. तुम्हाला सुतकाची विठ्ठलाची अडचण आली ना,
मुलीनं आंघोळ पांघोळ करून देवाची देवपूजा केली तरी चालते एक. पण मुली ज्या टायमाला 2 रुपये कमावायला लागते म्हणजे सर्व्हिसला लागते, पण तिचा पैसा जर घरी वापरला ना तर ते एवढं मोठं ऋण होतं आईवडिलांच्या डोक्यावरती. तर शेवटी मात्र आजारपणात नाही तर कुठल्या याच्यात तरी मात्र घालावं लागतं. ते मुलीनं कमावलेल्या पैशावरती अधिकार सुद्धा तिच्या सासरघरच्या व्यक्तीचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मात्र एक 33व्या वर्षी मात्र तिला सर्व्हिस लागली, साहेबच झाली. पण तिथून पुढं तिच्याच पगारातून शांती करायची. शांती केली. 2-2.5 महिने वाट पाहायची नाही. हा कावा लावला का दुसऱ्या बाबाकडे शांती केली. 2-2.5-3 महिने नाही काही हा गावाला आला का तिसरा बाबा. असं करता 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 6 वर्ष शांत्या केल्या. जेवढा पगार यायचा तेवढा पगार मात्र शांती द्यायची. त्या आता विचार करा तुम्ही किती, हे 33 वय 6 वर्ष किती झालं, 39 वर्ष. आणि 40 वर्षाच्या कालावधीमध्ये मासिक धर्मपाळीचं चक्र बंद होऊन जात असतं. 40 वर्षानंतर संततेची नो गॅरंटी. म्हणून मात्र 39 वय झालं नुसतं तोंड जोडायचं. ते म्हणायचं आता हे काय आपलं पदी आलं का, पण हे कळलं नाही का आपण तिची कमावलेले पैसे मात्र खातोय हे. म्हणून मात्र ही परेशानी. तर आमच्याकडे येणारे एक दादा म्हणले, त्यांच्या नात्या संबंधातले होते, ते म्हणले एक दिवस चला शिवटिकडीवरती. मग आले घेऊन. आता शिवटिकडीवर आले तर शिवटिकडीवर काय सांगितलं आम्ही त्यांना, म्हणलं सामुदायिक कार्यक्रमाला या. आता तेव्हा सामुदायिक कार्यक्रम व्हायचा 5-5, 7-7 तासाचा सामुदायिक कार्यक्रमाला. सामुदायिक कार्यक्रमातून सांगितलं निवृत्त कोपऱ्याकडे नदी नाला पाईप आणि खड्डा जर असेल ना अशी परेशानी होते. आणि मग आता पहा, त्यांचा पूर्वेकडे दरवाजा होता, पूर्वेकडे घराच्या समोर मात्र पाणी साचत होतं. पावसाच्या कालावधीमध्ये लहान लहान मुलं पाणी खेळायचं. म्हणून त्यांनी इकडच्या कोपऱ्याला खड्डा खोदला बा, इकडे काय कोणाचा वापर नाही बा, नाहीतर इकडे खड्डा खोदा बा, एखादा अंधारात येऊन तिची गाडी त्या खड्ड्यात जावा असं म्हणून मात्र खड्डा तिकडे कोणाचा आदळ नाही म्हणून खड्डा तिकडे खोदला. तिकडचं मातट आणून समोर टाकलं. खड्डा किती का असेल, गुडघ्या इतका म्हणजे गुडघ्याच्या खालोखाला असा खड्डा असेल. परंतु त्या खड्ड्यामुळं काय झालं, आणि निवृत्त कोपऱ्यात, त्याच निवृत्त कोपऱ्यामध्ये 4-2 महिन्यांना लागणारं सामान मात्र एका टिपड्यामध्ये घालून ठेवलं तिथं. जसं पेरणी झाली मग पेरणीचं चाड नाळ्या गेला त्याच्यात ठेवून. म्हणून त्यांना फक्त सांगितलं की निवृत्त कोपऱ्यात अशा पद्धतीनं जड वस्तू, भंगार वस्तू म्हणजे ज्या 4-2 महिन्यांना लागणार असं सामान पण ठेवायचं नाही. आणि निवृत्त कोपऱ्याकडे खड्डा नाला पाईप पण नको आहे. आता याचा तुम्हाला 2-3 अनुभव सांगत म्हणजे लक्षात येईल. फक्त एवढीच दिशा मात्र मार्गदर्शनासाठी मोठी महत्त्वाची. या दिशेचा ह्या दिशेचा अतूट संबंध आहे, ईशान्य आणि निवृत्ती. म्हणून त्यांनी तिकडं खड्डा, दुसरीकडे खड्डा खोदला आणि तेवढा खड्डा बुजला, तेवढं टिपडं उचलून बाजूला ठेवलं. आणि ज्या दिवशी मार्गदर्शनाचा कार्यक्रम होता त्या दिवसाची तारीख होती 2 तारीख होती. 2 तारीख. मग 2 तारखेला कार्यक्रम ऐकला, 3 तारखेला त्यांनी बदलाव केला. 3 तारखेला होतं सोमवारी आले संकल्प नारळ ठेवले, तेवढा बदलाव करू. 2 तारखेला कार्यक्रम ऐकला, 3 तारखेला तो बदलाव केला, संकल्प नारळ ठेवला, टिपडं बाजूला ठेवला आणि तो खड्डा बुजला. 4 तारखेला पाहुणे पाहायला आले. 5 तारखेला त्यांची बैठक झाली. आणि करोनाच्या कालावधीमध्ये 13 तारखेला आमचा जबरदस्त कार्यक्रम होता रावळगावमध्ये. त्यांचं असं जंगलामध्ये इतकं जबरदस्त लग्न झालं 13 तारखेला. आता विचार करा, आता 2 तारखेला तर कार्यक्रम ऐकला, 13तून 2 गेली, खाली किती राहिली, 11 राहिली. 11 दिवसात सगळा खेळ झाला म्हणजे कार्यक्रम झाला. आणि आमच्याकडे काय 11 वर्षापासून चक्र मारित होतील काम होतं. ती गोळ्या उशा खाली गेली ती. म्हणून मात्र जे काय सांगितलं याच्यासाठी आता लग्न जमण्यासाठी. दुसरी गोष्ट पुन्हा एका ताईंना म्हणजे परिवारात शिरपूरच्या आमची होते ते, त्या ताईंना मासिक धर्मपाळी येत नव्हती. तर मग 28.5 वयाच्या पुढं वय झाले. मग त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनं डॉक्टरांनी सांगितलं आता हे मासिक धर्मपाळी येणार नाही, तुम्ही विशेष आपल्या नात्या होत्यात हे लग्न करून द्या आणि गुप्तता ठेवा, सांगू नका त्यांना.
का बा मासिक धर्मपाळी येत नाही असं सांगू नका. पण तुम्हाला माहिती किती दिवस मात्र पितळ एक ना एक दिवस उघडं पडतच. पहिले पितळाची भांडी होती, कलाई केली ना तर स्टीलसारखं दिसायचं, पण एक ना एक दिवस पितळ उघडं पडायचं म्हणजे पितळचंच भांडं दिसायचं ते. तर आता हे गुप्त आता किती दिवस ठेवणार आहे. हां, त्यांना कोणी ते सांगितलं का शेवटी करू जा. मग एक दिवस मग तर आली भेटायला आली तर त्यांचे ते दोन्ही पती पत्नी आणि ती मुलगी. तर विधी आरती झाली, 2-4 जण आमच्या मग आले आणि रूममध्ये आम्ही गप्पा मारत बसलो, थोडीशी चर्चा करत बसलो त्यांच्या समस्याबद्दल. कारण की एखाद्या दिवस मात्र आम्ही ना जरा पडलं का आमचं शेपूट धरून घेतलं की मग आमच्या मगच येते, नाही म्हणता येत. मग ती प्रदक्षिणा मारत होती. 10:30चा कालावधी झाला, त्यांना कुठ्यातून मध्ये काढून दिलं. 10:30ला पुन्हा आंघोळीला निघालं. त्या टायमाला ती प्रदक्षिणा मारत होती. बाथरूमच्या दरवाजाकडून त्यांनी आम्हाला पहिलं म्हणले, महाराज देवानं असं काय केलं. म्हटलं देव असं करूच शकत नाही. डॉक्टरांना नो गॅरंटी दिली आता, मग देव असं करूच शकत नाही. तुम्ही डोक्यातून विचार काढून टाका. मला आता जर समजा चालू मार्गदर्शन दिलं ना तर त्याचं महत्त्वही कळत नाही. चालू जर भेटलं तर चटकन पटकन जर भेटलं तर महत्त्व कळत नाही. चक्रा मारून थकून टाकलं का मग म्हणले पाहिजे तुम्ही शाळेचा हा भाव आहे नको आणि बॉय नको हा. समजायचं तुमची परीक्षा त्याच्यात झाली. त्याला सांगितलं सामुदायिक कार्यक्रमाला या. मग सामुदायिक कार्यक्रमाला त्यांना पण असं सांगितलं. त्यांची वेळी त्या निवृत्त कोपऱ्यात होती मोरी, आता त्याला बाथरूम म्हणतो. आता सुशिक्षित लोक बाथरूम म्हणतो, नाही तर ती आंघोळीची मोरी होती तिला. आणि त्या मोरीचा पाईप मात्र बाहेर होता. तर त्या कोपऱ्यात मोरी होती. आणि मग सामुदायिक कार्यक्रमातून असं सांगितलं नदी नाला पाईप आणि खड्डा या पद्धतीने तिकडे निवृत्त कोपऱ्याकडे नको आहे. त्यांची त्या कोपऱ्यात मोरी होती. त्या दिदीची तब्येत थोडीशी स्ट्रॉंग होती. आम्ही म्हणलं बा प्रथम पहिल्यांदा आपण मासिक धर्मपाळी येण्याच्या अगोदर प्रसाद देण्याच्या अगोदर पहिली तब्येत कमी करण्याचा प्रसाद देऊ. मग तब्येत कमी करायसाठी अद्रक, लिंबू, लसूण आणि मध ह्या वस्तू मागून घेतल्या. त्या वस्तू दिल्या. आता त्या वस्तू आणून दिल्या तर त्यांना असं वाटलं की बाबा 10:30 वाजता भेटतो. आता तर 10:30 वाजताच यायचे ते, पण त्या दिवसाचा योगा होता. त्या कालावधीमध्ये आम्ही लवकर बाहेर निघत नव्हतो. मग तिथं रोज यायचे बसून राहायचे 10:30 वाजता, 11-12 वाजता निघून जायचे. आणि आम्ही काय करतो नेमकं बाथरूमचा दरवाजा आहे, दुपारच्या टायमाला बाहेर निघायचं म्हणलं की पहिलं त्या दरवाजाला कान लावून पाहतो आम्ही बाहेर काही चावी आहे का काय. बाहेर चावी असली तर मध्येच बाथरूममध्ये आंघोळ करून घ्यायची, बाहेर निघायचंच नाही. त्या दिवशी नेमकं 1 ते 2 महिन्यानंतर ते आल्या आणि यांनी सांगितलं बाबाजी आता दुपारी 12-1 वाजता आंघोळीला येतील, तुम्ही तिकडंच बसून राहा त्या गाडीजवळ. ते तिकडंच बसून राहिली. मग आम्ही नेमकं दुपारी आंघोळीला निघायचं तर पहिलं दरवाजा उघडला, असं डोकून पाहिलं. म्हटलं कोणी आहे का काय. आम्हाला त्यांचं चित्र दिसलं. म्हटलं आता पहिलं प्रसाद पाहून घेऊ त्यांचा. आता त्या प्रसादामध्ये अद्रक वल्ला, लिंबू वल्ला, लसूणही वल्लाच. त्याच्यामध्ये आता ते बनवून आणलं आणि ठेवलं. आणि या वल्ल्यानं मात्र 2 महिन्याच्या कालावधीत ते खराब होऊन गेले. आणि पाहिलं नेमकं ते आम्ही, लिंबूही खराब होऊन गेले, अद्रकही खराब होऊन गेले, त्याला लसूणही खराब करून टाकला. फक्त मधाची बाटली होती बा. म्हटलं आता यांना पहिले चिडून जायचं यांच्यावरती. दरवाजा खोलला आणि आम्हीच चिडून गेलो त्यांची. म्हणलं तुम्ही काय माणसं आहे म्हणलं, त्या प्रसादाच्या वस्तू दिल्या आणि त्याला 2 महिन्याने घ्यायला आले तुम्ही, आता ते खराब होऊन गेलं, आता दे चुकडून. हां, तर त्या टायमाला ते म्हणले महाराज प्रसादाची गरज पडली. हा कालचा शनिवार प्रदोष होता, शनी प्रदोष होता ना, त्या शनी प्रदोषाच्या दिवशी दिदीला 4था दिवस होता. विचार करा नेमकं आपली चिंता क्षणाला आहे सगळी जाणार. आणि हे नेमकं मात्र आपल्याकडे सगळे तुझं आहे, तुझं पैसे पुरी, तुझा जागा चुकला असेल. पण त्यांनी काय केलं याच्या अगोदर पहा. तेव्हा मात्र हे सगळ्यातला अनुभव. पण त्यांनी इकडून तिकडून सिमेंट आणलं, त्या मोरीच्या पाईपमध्ये जो माल भरला तर तिकडून माल येईपर्यंत पुष्टा लावून धरला आणि तो पाईप भिजून टाकला. म्हणून हा अनुभव आला. आणि फक्त इकडून तिकडे दिसू नये अशी एक भिंत होती त्या मोरीला, तेवढी भिंत पाडून टाकली. आता तसाच एक अनुभव आहे जवळकडे. आपल्या शनी मंदिरावरती कार्यक्रम होत होता. शनी मंदिरावरती आता शनी मंदिरावर कार्यक्रम होत होता. असंच नेमकं एक आजीची अचानक तब्येत बिघडली. कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला त्यांनी विचारलं आणि प्रत्येक शनिवारी याच बाबतीत असं मार्गदर्शन देत होतो आम्ही
नेमकं कार्यक्रम झाल्यानंतर विचारलं, महाराज आजीची तब्येत अशा पद्धतीने झाली, आता का आजी वाचूच शकत नाही, नेमकं काहीतरी सांगा. त्याला म्हणलं, दादा तुम्ही घराचा नकाशा काढून दाखवा आम्हाला. मग त्याने एक अगरबत्तीचा पुष्टा फाडला आणि त्या पुष्ट्यावरती नकाशा काढून दिला. त्यांची मात्र निवृत्त कोपऱ्यात मोडी होती. त्यांना म्हणलं, काहीही करा, हा अनुभव मात्र तुम्हाला जगाच्या समोर सांगता येईल. असा फक्त तुम्ही पाहता खरी, फक्त ते मोरीचा पाईप बुजून टाका आणि तेवढं मोरीची भितर तोडून मोरी नाहीशी करून टाका रात्रीतून, पा फक्त आणून. त्यांनी ते कांड तोडून टाकलं आणि एकदम मात्र माती टाकून सवण करून दिलं. खोलगट भाग लागतो ना, सवण करून दिलं. आणि त्याच्यामध्ये जे माती भरत राहिली तिकडून पोस्टा लावून पॅक करून दिलं. ते आजीबाई सकाळपर्यंत क्लिअर झाली. सकाळी सांगायला आले आम्हाला, आजी खरं केलं. ही गोष्ट ओ सोमेश्वरा तुम्हा मान वंदना, हो सोमेश्वरा तुम्हा मान वंदना, जगाच्या कल्याणासाठी तुम्ही आला जीवना, तुम्ही आला जीवना. स्वामी सोमेश्वरा बाबा सोमेश्वरा, हो स्वामी सोमेश्वरा बाबा सोमेश्वरा, हो स्वामी सोमेश्वरा. तू पालन करता, मोक्ष देई शांती देई गोर गरीबाला. तू सुख करता, तू दुःख हरता, तू पालन करता, मोक्ष देई शांती देई गोर गरीबाला. स्वामी सोमेश्वरा बाबा सोमेश्वरा, ओ स्वामी सोमेश्वरा बाबा सोमेश्वरा, ओ स्वामी सोमेश्वरा बाबा सोमेश्वरा. जरा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून आपल्या निवृत्त कोपरा हा खूप महत्वाचा आहे. निवृत्त कोपरा जर तुमचा संतुष्ट असेल, निवृत्त कोपऱ्यातली देवता, तर तुमच्या घरामध्ये तिन्ही लक्ष्मी स्थिर राहतील. त्याला शांती संती करायची गरज नाही. पैसा येईल तर थांबा, आजारपणात पैसा खर्च नाही होणार, धन्यांना पुरवठी पडणार. आणि माता भगिनींचा बरं एकमेकी विचार एकमेकाबद्दल प्रेम जेव्हा आहे तेव्हा मात्र बरं या तिन्ही लक्ष्मी स्थिर कवा राहतील आणि निवृत्त कोपरा संतुष्ट कवा होईल. त्याच्यासाठी शांती करायची गरज नाही. फक्त त्याच्यासाठी ना लक्ष्मीचे जे अंग आहे ते अंग सांभाळा. तुमच्या पायात वापरणारे चप्पल शंडील बूट तुमच्या घरी कोणी येईल ना त्याला दिसू देऊ नका. घर झाडायचा झाडू ज्याचं आपण लक्ष्मीपूजनाला पूजन केलं तो झाडू कोणाला दिसू देऊ नका. वर्षभर भांडी पुसायचा, फरची पुसायचा कपडा ते कोणाला दिसू देऊ नका. आणि दुपारून 3 वाजेनंतर जर घर झाडलं ना तो केर कचरा उखीर देऊ नका टाकू. का कागदाच्या पुडीत बांधून ती पुढे रात्रभर तुमच्या घरातल्या देवस्थानी ठेवा. दुसऱ्या दिवशी जसते तसे घराच्या बाहेर टाका. बस अशा पद्धतीनं एवढं हे लक्ष्मीचे अंग आहे. जसे आपले अंग आहे ना, डोळा, हात, पाय, कान, नाक, डोळे, बस तसे लक्ष्मीचे अंग आहे. फक्त ते लक्ष्मीचे अंग तुम्ही सांभाळले ना तर निवृत्त कोपरा संतुष्ट होतो. काय तुमच्या पायात वापरणारे चप्पल शंडील बूट कोणाला दिसू देऊ नका, लपून ठेवत जा. त्याच्यातून दुसरा फायदा होईल. कोणी मात्र तुटक्या सोडून चांगले घेऊन जाणार. म्हणून आणि पांढे पुसायचा, फरची पुसायचा कपडा लपून ठेवा. घर झाडायचा झाडू ज्याचं लक्ष्मीपूजनाला पूजन केलं तो झाडू लपून ठेवा. तुम्ही त्या झाडूचा आदरच करत नाही म्हणून तुमच्या घरात लक्ष्मी संतुष्ट नाही. लक्ष्मीपूजनाला पूजन करते पण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तिथून पुढं ते झाडू कुणाकडं पडतो कुणाकडं नाही. कदाचित मात्र वर्षामध्ये तो 2-4 झाडू होऊन जाते. त्याचं एक फडी इकडे पडलं, एक फडी इकडे पडलं, त्याला दुरुस्ती नाही का. हां, म्हणून अशा पद्धतीनं हे लक्ष्मीचे अंग सांभाळले तर निवृत्त कोपरा संतुष्ट होईल. निवृत्त कोपरा संतुष्ट झाला का पैसा आला तर थांबल, धनधान्य पुरवठी पडल. आणि माता भगिनींचं सुद्धा मात्र एकमेकीचं एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा आहे.
हे झाल्यानंतर खरी जीवनातली सुख शांती तुम्हाला अनुभवाला येईल. एकमेक विचार, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून येईल. तुमच्या घरात कोणाला कुठल्या प्रकारचा आधार नाही. सगळ्यांना चांगल्या पद्धती शारीरिक स्वस्थ. लक्ष्मीचा कोपरा निवृत्ती. संतुष्ट झाल्यानंतर ना तुमच्यावरती लक्ष्मी संतुष्ट, तुमच्या मुलांचे भावाचे लग्न जमते, म्हणजे दुसऱ्या लक्ष्मी तुमच्या घरात येते. हां, ते कोपरा संतुष्ट असला ना म्हणजेच मात्र तुमच्या घरामध्ये मुलगी, तुमची बहीण जी आहे ती सुद्धा लक्ष्मी स्वरूपात दुसऱ्याच्या घरी जाईल. म्हणजे तुमच्या डोक्यावरचा बोजा हलका होऊन जाईल. या पद्धतीनं म्हणून लग्न संबंध जमण्याकरता, लग्न संबंधात अडचणी येतात त्याच्याकरता सुद्धा निवृत्ती कोपरा महत्त्वाचा आहे. म्हणून आपण मात्र भूमिकेचा ही निवृत्त दिशा, पश्चिम दिशा जी आहे ती सगळी देवी देवतेची दिशा. हरिओम बोला. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर पश्चिम दिशा सगळ्या देवी देवतेची दिशा आहे. पश्चिम दिशा सगळ्या देवी देवतेचे फोटो कुठल्याही घरात लावा, पण शक्यतो पूजाच्याच घरात लावा, पूजाच्या रूममध्ये. आता काय कायचं पूजाचा रूम तर किचन रूममध्येच पूजाचा रूम आहे. किचन रूममध्ये किचन वाट्याच्या खाली काय बामण बाबा नाही वास्तू पुरुष किचनच्या वाट्याच्या खाली ठेवून गेला. म्हणून मात्र देवी देवतेचे फोटो, देवी देवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीमागं पाहिजे, पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे तोंड करू. म्हणून काल आपण सांगितलं का या 7 देवता फक्त पूजनासाठी समोर ठेवायच्या. गणपती बाप्पा, महादेवची पिंड, लंगडादेव रंगनाथ, अन्नपूर्णा माता, कुळदेवता तुळजाभवानी माता, 7व्या दादांची वडील 8वी दादा आणि खंडोबारा आहे. हे फक्त समोर. या देवाच्या व्यतिरिक्त मात्र देव ठेवायचे नाही. देवी देवतेचे फोटो तिकडून. तुमचा गणपती उत्साहाला गणपती बाप्पाचा फोटो काढून घ्यायचा, गणपती बाप्पा ठेवायचा, गणपती बाप्पा बसवायचा, पुन्हा फोटो तिथं. लक्ष्मीपूजन आलं, लक्ष्मीचा फोटो काढायचा, लक्ष्मीपूजन करून घ्यायचं, पुन्हा लक्ष्मीचा फोटो तिथल्या देतात. पहा, एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी जयंती आली तर तो फोटो काढून घ्यायचा, पुण्यतिथी जयंती साजरी करायची, फक्त फोटो तिथल्या तिथे. आपले नवरात्राचे घट बसवायचे, दुर्गा मातेचा फोटो काढून घ्यायचा, घट बसवायचं, आणि पुन्हा मात्र नवरात्र संपले का दुर्गा मातेचा फोटो जिथल्या तिथे. अशा पद्धतीने ठेवा. तुम्ही अनुभव घ्या फक्त का काय बदल वाटतो आपल्या घरामध्ये. घर बदलू नका, गाव बदलू नका, तालुका बदलू नका, जिल्हा बदलू नका, राष्ट्रही नका, आणि तुम्ही बदलू नका. तुमचे आचार विचार बदला, तुमचे आचार विचार बदला फक्त. म्हणून अशा पद्धतीनं पश्चिम दिशा आणि वायव्य दिशा जी आहे, वायव्य दिशा ही श्वासोश्वासाच्या देवतेची. आपलं सगळ्यांचं शारीरिक स्वास्थ्य जे आहे ना श्वासोश्वासावर अवलंबून आहे. श्वासोश्वासावर पूर्वीच्या काळी जेव्हा ऋषीमुनी होते ना त्या टायमाला 2 डॉक्टर होते. 2 डॉक्टर, एक एमडी होता आणि एक चमडी होता. असं नाही, पण 2 डॉक्टर होते. त्या दोन्ही डॉक्टरचं नाव होतं अश्विनी कुमार. दोन्ही डॉक्टरचं नाव होतं अश्विनी कुमार. एमडी बिमडी कमडी बिमडी काही झालेली नव्हती ती, फक्त मात्र अश्विनी कुमार ते दोन्ही डॉक्टर होते. त्या दोन्ही डॉक्टरला देवादिकांनी सगळ्यांनी अशा ठिकाणी स्थान दिलं. तर दोन्ही नागपुडीमध्ये 2 डॉक्टर आहेत. अश्विनी कुमार नाकात, अश्विनी कुमार नाकात, अश्विनी कुमार. म्हणून मात्र ती एक साधन आहे. अश्विनी कुमार नाकामध्ये प्राणायामाची साधन आहे. आणि त्याच्यात आणखीनही खूप म्हटलं म्हणजे शारीरिक स्वास्थ्यासाठी वरदान आहे. एक स्वर ज्ञान म्हणून असतं, स्वर ज्ञान म्हणून. जर थंडी तापाचा आजार होत असेल, थंडी तापाचा आजार निश्चित मात्र ही डाव्या बाजूची नागपुडी ना जास्तीत जास्त चालते एकदम जोरात, तेव्हा थंडी ताप येतो. थंडी वाजते, ही नागपुडी जास्त जोरात चालते. आणि ताप खणफणा ताप येतो ना त्या टायमाला ही नागपुडी चालते. ही नागपुडी एकदम गच्च होऊन जाते. मग आता जर असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पर्याय, ज्याला थंडी येईल ना त्याला फक्त डाव्या उजव्या कुशीवरती झोपवायचं, डावी नागपुडी वर करायची. डावी नागपुडी म्हणजे ज्याला जी नागपुडी बंद आहे ती नागपुडी वरून आली पाहिजे. जी नागपुडी बंद आहे ती वरून आली पाहिजे. खालची जी चालू नागपुडी खालून केली पाहिजे. बरोबर थंडी ताप जाते. याच्यावरती संभव म्हणजे एखाद्या. म्हणून श्वासोश्वासाचे देवता करोनाच्या कालावधीमध्ये वायव्य दिशेकडे तोंड करून दर्शन करून पेशंट वाचवले. आपल्याला कोणाला जर दमाचा आजार असेल, शारीरिक स्वास्थ्य नसेल तर वायव्य दिशेकडे तोंड करून दर्शन करायचा. पहा काय अनुभव येतो म्हणून. म्हणून अशा पद्धतीनं ही दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा ही
ही कुबेर देवतेची. कुबेर देवता म्हणजे पैशावाली देवता. ज्याचं कर्ज मिटत नाही त्यांनी फक्त डाव्या हाताने डबा कान पकडून आणि कुबेर देवतेला मात्र तर 10 दिशेला अगरबत्ती ओढून घ्यायची आणि कुबेर देवतेकडे अगरबत्ती ओढायची. तिकडे अगरबत्ती ओढून कुबेर देवतेला प्रार्थना करायची. प्रार्थना केली आणि असा दररोजचा नित्यक्रम तुम्ही दिवस उगायच्या आज जर करत राहिले, कुबेर देवता मात्र त्याचं भांडार खोलून देईल. कुबेर देवता त्याचं भांडार खोलून दिल्यावर, भांडार म्हणजे भांडार घरा नाही बरं, खायचं धन दौलताचं भांडार खोलून देईल. तर तुमचं कर्ज कशाला राहील? म्हणून मात्र ज्याचं कर्ज मिटत नाही ते मी त्या पद्धतीकडे. ईशान्य दिशा जी आहे तो वास्तू देवतेची, ग्रह सांभाळणारी देवता. आता ईशान्य दिशाचा तुम्ही आदर करा, ईशान्य दिशाचा पण तुम्ही आदर करा. आता इथं मात्र या सगळ्या बाबतीमध्ये ही धरती माता आहे, धरती माता आहे. त्यानंतर जन्म देणारी माता, जन्म देणारी मातेच्या नंतर धरती माता. आपल्याकडून चुकतं काय? तर याला कदाचित दात घिसतो ना, इकडं थूक तिकडं थूक तिकडं थूक, सगळ्या दिशेकडे थुकतो आणि त्या दिशेतल्या देवते मात्र तुमचा काटा काढीत. आणि काही काही कांदे लावायला जाते. आम्ही सांगितलं कांदे लावायला जाते, तंबाखू खाली गुटखा खाला जाते, बांधावर नाही थुकायला जात, तिथंच कांदा लावते. थुकते, माती लुटून देते, सरी पाडते, कांदा लावून देते. कांदा येतो मोठाच तो वांदा करून टाकतो ना. आपल्या वाटतं 2-4 ट्रॅक्टर भरून आहे, अर्धही नाही भरलं, भरलं इकून चुकून ट्रॅक्टर नेलं, त्यालाही भाव नाही मिळाला, भाव इकून चुकून छाय तेही वाजनाला भरलं नाही, म्हणजे परेशानीची. हां, मग आता तुम्ही म्हणाल मग आता दात घासले, मग थुकायचं कुठं? आता दात घासले थुकायचं कुठं? हा एक मोठा प्रश्न आहे. काय गिळून घ्यायचं का ते कोकलेट बिकलेट? कोकलेटचा दात घ्यायचे ना तुम्ही. हा म्हणजे खोकलेट वेगळं वेगळं आहे काही, पण पहिलं अक्षर तिचे ना ते कोकलेट. तर लक्षपूर्वक ऐका. तर लग्न झाल्यानंतर थुकत ना, आता ज्याचं झालं त्याला माहिती असेल, ज्याचं शेजाऱ्या पाजाऱ्याचं झालं तर शेजाऱ्या पाजाऱ्याला माहिती राहतं. लग्न झालं दुसऱ्या दिवशी थुकते ना, खोबरं खाऊन चोथडच फक्त रस गिळून, नाही लांब गेलं तर पाण्याचं गोळणं करायचं. पण तेवढ्या पुरतच बरं, त्याला म्हणा दुसऱ्या दिवशी थुकून बाय बरं, फारकत होऊन जाईल बा. तुम्ही प्रयोग करून पाहू नका, तुटलं तर आमचंच नाव मोठं मोठीच भाषा. तुम्ही फक्त तेवढ्याच दिवशी थुकता येईल, बरोबर. इतर वेळेस थुकलं तर अवघड होऊन जाईल. हां, म्हणून कोणाच्या अंगावरती थुकता येतं? पत्नीच्या अंगावरती थुकता येतं. परंतु एक आपणच नाथं लावलं हे, नाहीतर मात्र आपल्या सगळ्यांचा आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा हा पती परमेश्वर आहे. आपल्या सगळ्यांचा पती कोण आहे? परमेश्वर आहे. फक्त आपणच इथे स्त्री पुरुष, लहान मोठा, गरीब श्रीमंत हे आपण लावलं हे, पण सगळ्या आत्म्यांचा पती हा परमेश्वर आहे. यातून मात्र उद्या सांगायचं तर आज पण सांगतो तुम्हाला, शक्यतो माता भगिनींची ना उजवीच बाजू दुखत राहील, कधी पण उजवीच बाजू दुखत राहील. अनुभव घ्या तुम्ही. उजव्या बाजूचा कान, उजव्या बाजूचा पाय, उजव्या बाजूचा हात, उजव्या बाजूचा डोळा, उजव्या बाजूचं डोकं, उजव्याच बाजूनं दुखत राहील. समजायचं उजव्या बाजूनं दुखताना तर पतिदेवाने काहीतरी सेवा करायची चांगली, मग ताईची उजवी बाजू बरी होती. आणि पतिदेवाचं मात्र डावीच बाजू दुखल. पतिदेवाची डावी बाजू दुखली का समजायचं ताईने जप काहीतरी अनुष्ठान करायचं, जास्तीत जास्त सेवा करायची, पतिदेवाची डावी बाजू बरी होऊन जाते. मग आता माता भगिनीची असो का भाऊ दादांची असो, डावी बाजू ही मात्र पत्नीची, लक्ष्मीची. तुमच्याकडे पैसा आला ना